असे भोंगळा करून हल्ला पाहिजे तो ना आलाय का औलादीचा भंगार नाही तर. महिला मंडळ, भावाचा शर्ट फाटलाय, दाढी वाढली, वाढू द्या, पण रक्ताच्या नात्यानं मुलाच्या भाच्याच्या मागे उभं राहायला मामा शोभतो. पुरुष मंडळी नाही का, तुम्हाला वाटतं आम्हाला लय मित्र आहे, पागलपणा करू नका. तुम्हाला वाटतं हे नाही हो नाही, रात गई बात गई. तुम्हाला वाटतं मला कॉलेजमध्ये लय मार्केट आहे, मला गावात लय मार्केट आहे, माझ्या मागं 50-50 पावरं हिंडा त्यात, पाजू नको, एकटा मरशील. हो, फक्त भाऊ तो भाऊच आहे. तुमच्यावर कोणताही प्रसंग आला तर शेवटी भाऊ आहे हे ध्यानात ठेवा. तुम्ही ऍडमिट झाले, टाक गाव तुम्हाला भेटायला येईल, पण डबा घेऊन पैशाची तयारी करणारा भाऊच आहे. हो, कीर्तनात बसलेले 50% लोक सख्या भावाचे दुश्मन आहेत. यांच्याशी काय दुश्मनी करताय? मित्रांच्या काय नाही लागत नालायकाच्या. शेवटी भाऊ तो भाऊ आहे. गाव स्वतः धरणार आहे का? खांदा देईल का भाऊ? तो गावातले लोक खांदे देतील? आपले लोक म्हणले हे काय थोबाडा फोडली पाहिजे. कुणाची दुश्मनी करा, भावाची दुश्मनी करू नका. भाऊ कसा असेल तर तो भाऊ आहे. आणि आपल्या लोकांनी भाऊन बिऊन भाऊबंद तर मेलेच सगळ्याचे. भाऊबंद तर राहिलेच नाही. वाडाच उलाटला, कुठं गेली ती पिकअप? अरे 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न करायचं किंवा मुलाचं लग्न करायचं तर 100 माणसं पुलगा पाहायला जात होते. आज 2 माणसं जातात पोरीला पोरगा पाहायला. पोराची आईन पोरीचा बाप स्कूटीओ, आणि वरून जेवताना पोराचा बाप म्हणतो आम्ही आलतो. हे कोणाला म्हण नका, बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका, ती पळून गेली, ती काल चालली सापडून, अजून बोंग्या होईल. कुठे भाऊबंद, कुठे भाऊबंद? अरे खांदेकरी राहिले नाहीत, खांदेकरी प्रयत्न यायला आता रथ तयार करायची पाळी आली. वैकुंठ रथ वाडा उलाटला, भाऊबंद मेले. थोरल्याच्या पुरीचं लग्न मोडायला धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला. काय जे लोक फक्त कडक कपडे घालून हिंडतात आणि बायका चपला घालून चपात्या करतात आणि पुरी पोरांचे कपडे घालून हिंडतात आणि चपातीला पोळी म्हणतात. नाही तर काय वांग सुधारलंय जग? काय सुधारलंय? नुसत्या टापा आणायच्या, जग लय सुधारलंय. काय सुधारलंय? किती सुधारलं तरी अजून तोंडानच खात्यात. आणि किती सुधारले तर अजून डोळे झाकूनच झोपत्यात. मग काय श्रीमंत डोळे वाचून झोपत्या का? ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. तुम्ही पहा महाराज, तुमच्या गावात वाचनालय आता काय ग्रंथ आहे त्याच्यात महाराज, पण वाचीन कोण? आम्हाला वेळ नाही महाराज. शाळेमध्ये मी तर म्हणतो चांगल्या मोठ्या हायस्कूलमध्ये असं ग्रंथालय नसेल, एवढं चांगलं ग्रंथालय तुमचं. पण वाचायला वेळ कुणा नाही. सकाळी बलात्कार वाचला, पेपर वाचला का मोकळा झाला. इथून पुढे बैठक ठेवा, काळ फार वाईट आहे, चला थोडं पुढं, अजून किचकट आहे. तुम्ही म्हणाला अजून पहिलंच सुधारणं, तर कुठं किचकट नाही. आता काम तयार झाला, क्रोध तयार झाला, लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला, आणि शेवटी अहंकार तयार झाला. आणि आज माणसं संपवली कुणी? अहंकार. आता हे जत्रा सप्ते यात्रा येत दिंड्या हे पोरांकडे दिल्या पाहिजे महाराज. जुन्यांनी थांबून घेतलं पाहिजे. जुनी मंडळी नंगाटलं येऊ. पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलंच. गाप तो म्हणला बोंबलू नको आपा, टाळ तू बाई वाड्यावया, तुया कोणी नाही लागलं. ते जुने लय कोणी. आणि ज्या कार्यक्रमांमध्ये तरुण पोरं असतात ना महाराज, त्याच्यात भ्रष्टाचार होत नाही. भ्रष्टाचार नाही होत. काय होत नाही माहिती का? पोरांना काहीतरी करून दाखवायचं असतं. त्यांना जर म्हणाले याला पत्रिका नेऊन द्यायची आहे, ते म्हणते गाडी माझ्याकडे, 50चं पेट्रोल तू टाक आणि 50चं मी टाकतो, आपण जाऊन येऊ. जुने तसे नाही. पेट्रोल अधिक नाश्ता वजा तेव्हा बिल. जुनी मंडळी नगाट राहते. आणि हिशोब विचारला ना त्यांना, हिशोब सप्ताहाला उडत. जुनी मंडळी लई खोडीची आणि ती मुरलेली राहते. मुरेल राहते. 15 वर्षापूर्वी आमदाराच्या मागं, खासदाराच्या मागं, पुढाऱ्याच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता सध्या हिंडणारी टोळी, याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वी आमदार खासदारावर लोकांची निष्ठा होती. रुपया नाही मिळाला तरी झालं, पण काम झालं पाहिजे. आता तसं नाही. काम झालं नाही, दुसरा पक्ष. बरं पक्ष काय कवा उघडायचे? नाही कुठे जमलं नवा काढा.
ते चालत नाही. आता काळ फार वाईट आहे. तरुण मंडळी ध्यानात ठेवा. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. फक्त तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते कधी खरं. भावाला जरा जपा. हे मानलेले भाऊ राहू द्या. हे पिकलं कुठं वावरात कोणत्या. हा मानलेला भाऊ उठला कुठून बा. त्यानं त्याची बहीण 3 वेळा आणली तो भाऊ झालाय. त्याची बहीण त्याला राखी बांधा येईन आणि तू त्याच्या घरी जाती वावळायला. म्हणजे तू बैजेतून गेली का. अरे भाऊ तो बघ. आणि आज रक्ताची नाती टिकवणं काळाची गरज आहे. संकुचित विचाराची लोक झाली. लोकांचे विचार व्यापक राहिले नाही. एकाच्या मुलीला पाहुणे पाहायला आले. फायनल झालं जवळजवळ. त्याला विचारलं का हो बैठकीचं काय झालं. तो म्हणला घर फार चांगलं आहे हो, पण त्या पोराला 3 भाऊ आहे हो. आता पोरगी ती घालला द्यायची का एकाला द्यायची. पण नवर देवाला भाऊ नसावा इतके विचार खाली आलेत लोकांचे. खरं आहे का खोटं आहे बोला. याच्यातलं एक तिकडे फिरव. आता इथं एक मायाकडे फिरव आणि एक तिकडे फिरव. पटकन पटकन. आज लय त्रास दिला तो. पोटच दुखायला लावलं मा. हा तो माया करण. हा तिकडे कर. एका मिनिटात तुला सीटिंग करून देतो. एका मिनिटात फिरव माझ्याकडे. हा 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 फिरवतो. एका मिनिटात आवाज येईल तुम्हाला. हा माझ्याकडे फिरव. हा फिरव अजून. फिरव फिरव अजून. फिरव. आणि हा फिरव तिकडं. बस आला आवाज. मग आयुष्य गेलं त्याच्यात. वांग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. आता हे काय झालं. खरेची आई मिली नाही तर लय सोपं काम राहते. चला थोडा समाज जास्त झाला ते बिचाऱ्याचं धावपळ होणार. काय होतं आपलं कीर्तन आणि रेग्युलर कीर्तन आहे ना याच्यामध्ये 5 पट फरक पडतो. आता ही रोजची लोक आता नाही हे बंद झालं. मग इकडे आवाज येईना. आता इकडं आला. हा वाढव. काय फरक पडत. काय होतं रोजचं कीर्तन आणि आजचं कीर्तनात 5 पट फरक पडतो. रोजची पंगतही छोटी राहते. लिमिटेड लोक राहतात 500-600. ती भोंग्यावाल्यांचं जमत होती सूत्र. आज म्हणलं पंगत वाढवा जागा वाढवा. आता एवढी लोक चांडोलीला सभेला आणायला 10 लाख रुपये लागले असते. आणि यांना गप बसायला पोलीस लागले असते 500. मग आता मलाच 50व्या वर्षी निदान 50,000 द्यायला काय हरकत आहे बा. 50 वर्षे. पण आम्ही 5-10 जास्त माहिती का. लोक काय म्हणते माहिती का आम्हाला. बाजार मांडला बो देवाचा. आमच्या मुळा उठत. अरे उलटा आता चांडोलीवाल्याने म्हणलं पाहिजे चला इंद्रीकर आपला माणूस आहे. 50 वर्ष. आवाजाचा बघ रे पटकन. आला आला. उलट त्याने म्हणलं पाहिजे चला इंद्रीकर आपला माणूस आहे. 50 वर्षे 50 देऊन टाका. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण ती काळाची. आता थोडंसं किचकट आहे. तुम्ही म्हणाला अख्खं कीर्तनच किचकटच चाललंय. गुसानच काही डोक्यात. लोभ झाला, मत्सर झाला, अहंकार झाला इथपर्यंत. आता काय झाला प्रत्येकाला अहंकार. प्रत्येकाला काय झाला अहंकार. कोणाला वाजवण्याचा अहंकार, कोणाला गायनाचा अहंकार, कोणाला तब्येतीचा अहंकार, कोणाला माई बायको देखणे याचाच अहंकार. तो म्हणतो आपली पप्प्याची आई. आता गावाला काय फायदा. म्हणून गुरी बायको कधी करू नये. कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. फुकाट करून करायचं काय. उन्हात नेवा तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. का उपयोग. बायको सावली पाहिजे. वांगे लावाया चालत चिंगड्या निवडाया चालत. ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. आणि मग ते दिंडीत आमच्या बोखंडी आले वळवंटापासून महाद्वारापर्यंत. चला करंट लावून दिलाय तुम्हाला. तयार झाला अहंकार. आता अहंकार कसा तयार झाला ऐका. एवढ्या गोष्टी आज चालल्यात का बाहेर. आता अख्ख्या कीर्तनातले मुद्दे आज चाललेत का बाहेर. आज काम तयार झाला, क्रोध तयार झाला, लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला. एकदा बायकोने बैलाला 2000 आणले का मोटरसायकलचे ऑर्डर आलीच. कारण नवऱ्याला काय तयार झाला लोभ. अरे मिळत बा
सासऱ्याला दम द्यायचा, बैल घ्यायचा आहे, 4,000 द्या, तो बिचारा मुलीच्या सुखेसाठी देतो. 100% लोकांचं म्हणणं आहे का पोरगी सर्व्हिसवाल्यालाच द्यायची. हे सुद्धा डोक्यातून काढून टाका. कोणी उठायचं, पोर चिटकेल पाहिजे, चिटकीर कोणी उठायचं, पोरग पोरग चिटकेल पाहिजे. मी म्हणतो वायर दे ना त्याच्या हातात, चिटकू दे. परत नीट वाक्य आहे का? विठाल काम तयार झाला. जाऊ जाऊ दे. ए काम तयार झाला, क्रोध तयार, बस बस, क्रोध तयार झाला, लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला, अहंकार तयार झाला. आणि आज माणसं संपवली कुणी? त्या बाबलीपासून या बाबली पोत, इकडली अख्खी इकीन, पण तू जिरीन. तू जिरावली नाही ना, मी माझ्या बापाचा नाही. अहंकार. आणि आता अहंकाराचं उत्तर आहे महिला पुरुषांनी बारीक ऐकायचं. पाया पडून सांगतो, हे इंद्रिकरचे कीर्तन आहे. मी मरण ना महाराज म्हणजे मरणार नाही 25 वर्ष, पण तुम्हाला आपल्या आठवणीला अंतिम सत्य आहे. राग आकळा देव व्हाल, आणि अहंकार आकळा लोक पाया पडतील. हो द्या अहंकार ऐका, कसा ऐका, अहंकार किती भारी असतोय. नाही तरी गेला जन्म, क्रोध तयार झाला, मोह तयार झाला, मत्सर तयार झाला. महिला मंडळ उत्तर द्यायचं एका मिनिटात, बरं का, एका मिनिटात. माझी मुलगी मी देईन. हॅलो, नाही आलाय. ओके, ते बॉक्स बंद पडला असं समोरचं तिथलं, तो बॉक्सच लय लावले, घोटाळे करून लागले सगळे. नाही नाही, वायरी बिरीचं काय नाही. आपल्या कीर्तनाला ती अडचण नाही. आवाज आल्यावर जनता पीठ त्याची नाही काळजी.
करते आवाज देतो, फिरतोय पा तिकडे, एक जण जा पाठवून तिकडं. अरे ते बॉक्सला आवाज दे फक्त इथून, त्या कडेच्या फक्त मंडपातल्या आतमधल्या. आला आता ते बॉक्सच बंद रे. एक जणाने पटकन जायचं, तू एकटाच काय ते पाहून घ्यायचं पटकन. हा बस जाऊ द्या, ते ऐकणार तर मूड नका खराब करू, मजा राहत नाही त्याच्यात. आता करंट लागेल तुम्हाला कीर्तनाचा आतून. महिला मंडळ प्रश्न आहे बरं का तुम्हाला. हे धनुष्याचं उचलाल त्याला माझी सीता माळ घालेल, वाक्य कोणाचं आहे? बस आता फिट बसलं. जनकाची सीता कोण आहे? मुलगी. मी मुलगी कुणालाही नाही देणार, ज्याच्यात घमेंड आहे त्याला देणार. 15 वर्षापूर्वी आपल्याकडे असंच होतं जुन्नर आंबेगाव मध्ये. पोराचं लगीन जमत नसलं का पोर मुंबईला नेऊन घालायचं आणि बाकीचं त्याचा बाप गावात प्रचार करायचा. लागलं बरं का, लागलं ते पुरीचा बाप पाया पडायचा. लागलं झालं लगीन. आली कंपनीचा टेम्पो परत का कंपनी बंद. आता तसं नाही. आता जर चांडोलीच्या माणसाला म्हणलं बाप पोरगा मुंबईला आहे, तर चांडोलीचा माणूस म्हणतो असं करा जाऊन शिव का. कारण आता चांडोलीतून सकाळी गेलेला माणूस संध्याकाळपर्यंत 2 गरके मारीन मुंबईला. आता नाही ते. हो, जानकार मुलगी द्यायची ना. 99% लोकांचं म्हणणं आहे का मुलगी सर्व्हिसवाल्याला द्यायची. सर्व्हिसवाली मंडळी सुद्धा लग्न केल्यानंतर स्वतःचा रंग बदलते. यावर तुमचं मत काय? हा, सर्व्हिसवाली क्वालिटी सुद्धा एवढी सुपी नाही. आपण म्हणतो पोरीला सुके, काय नोकरीवाल्यांच्या बायकांना सुके. निम्या कंपन्या बंद पडल्यात, आले पिठल्याव काय सुके. 5-5 महिने काही ना पेमेंट नाही, काय सुके. सहकारात तर मेलेच. सहकारात नोकरी करणं म्हणजे हातानं तोंड जोडून गेली. साहेबाच्या विरोधात बोलला का घरी. सहकारातली नोकरी म्हणजे झटे काही भाऊ. काय हो, साहेबाची लाल करायची. पिवळी केली का तू म्हशीच बाजराया. सहकारात आहे काय नाही, लय अवघड काम आहे मला. काही हो, नोकरीवाले सुद्धा लग्नात एक वागतात आणि नंतर एक वागतात. जानकाने सांगितलं जो धनुष्य उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल, नाही तर नाही. सगळे राजे आले. याचं कारण जनकाची मुलगी कोण होती? सीता. सीतेचं लग्न जनक जमीत होता. कारण माहिती काय? पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा. आता बापाला झालं हेच माहित नाही तर जमलं का? बापानच व्हॉट्सअपला पाहिलं माई गुड्डी आहे का. मग तू का काय कुंभ मेळ्याला घालता का 2-4 आता काय नाही. मला जनकाला स्वयंवर मांडलं. लय बारीक आहे का, मोबाईल मध्ये घेऊन जाऊ उदाहरण आणि रोज ऐकायला काम येईल. जनकाला स्वयंवर मांडलं. निम्म्यापेक्षा जास्त मंडळी धनुष्य पाहिलं. सीता नको म्हणले. का नको? का जगणारच नाही आपण. आणि आपण मेल्यावर सीतेचं काय करता? हो, मग ज्याच्यात घमेंड आहे त्याने धनुष्य उचलायचं. आणि हीच वेळ तुमच्यावर 5-6 वर्षात येणार आहे. तुम्ही आता जे म्हणता ना 10% मिळणार आहे 5% मिळणार आहे, हे कवा सक्सेस होणार नाही. कारण एक बसल्यावर एक उठणार आहे, एक उठल्यावर एक बसणार आहे. तुम्ही देणार कुठून? आता हे फक्त चाललंय म्हणजे एप्रिल पर्यंत खरं बोलायचंय. नाही तर झटे केवढे मारा. तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला द्यायचे 18, 15, 51 करायची पुरी 51. उद्या आम्ही काय केलंय? उद्या आम्ही उठणार टाळकरी गंज घासली आम्ही. द्या 10% आम्हाला. बरं, आरक्षण या शब्दाचा अर्थ लोकांनी काय लावलाय महाराज? फक्त नोकरी. आणि ती कोणून द्यायची? पहिली ते 4थीला 4 पोर आहेत आणि 2 गुरुजी आहेत. तेच एस्ट्रो झाले. निम्या कंपन्या बंद झाल्या. एका बँकेला 4 माणसं लागत होती. एक कॉम्प्युटरमुळे एकच माणूस पैसे देतोय बिन, काढतोय बिन, निश्चितही देतो. एका शाळेला 3 क्लर्क लागायचे. एक कॉम्प्युटर आलं, शिपाई घरी, क्लर्क घरी. नोकऱ्या द्यायच्या कुठं? इथून पुढच्या सगळ्या लोकांना पाया पडून सांगतो, तरुण पोरांना,
जास्त शिक्षणात आयुष्य वाया घालण्यापेक्षा व्यावसायिक शिक्षण घ्या आणि तरुत कमी आयुष्यामध्ये चांगला दर्जेदार जगा. 43 वर्ष तुम्ही शिकतच राहिले, 50 आटत राहिले मरायला. तू बंगला बांधणार कवा, बायको करणार कवा, आणि नातवाचा मुका घेणार कवा तू? अरे तू मरशील ना. बावळ्याचा बाजार करीत बसले तुम्ही, नुसते शिकतच राहिले. शिकू नका. इथून पुढच्या कालावधीमध्ये डिग्री सर्टिफिकेट घेण्यापेक्षा व्यावसायिक सर्टिफिकेट घ्या. 23ला BA झाले तुम्ही, 23ला किती झाले? 23. 2 वर्ष गावात राहिले, किती झाले? 25. 2 वर्षाने BEd झाले, 27. 3 वर्षांनी जॉईन झाला, 5 वर्षाने फिट झाला, 5 वर्षाने पगार मंजूर झाला, 5 वर्षाने हातात मिळाला. 45. 46ला मिळाला ना तू पगार घेतो का? बावळट नाही. म्हशी भाजरा ना 150 रुपये म्हशी. कोंबड्या पाळा ना, सोलून कोंबडी 130ला आहे, बॉईल करून 180ला आहे, शिजून 230ला आहे. शेळ्या पाळा ना, बोकड्याचं मटण हाडकं धरून 540 आहे. अरे काय करतो? सायकल पंक्चर 10 रुपये, मोटरसायकल पंक्चर 50 रुपये. हे झालं. आता आपण म्हणतो बा कारखान्यांमध्ये कामाला आहेत. काय करतील पुढच्या वर्षी कारखान्यावाले? बॉयलरच पेटवायचं नाही पुढच्या वर्षी. घालायचं काय? उसच नाही. आता काय? चारी बाजूने निसर्गानं तुम्हाला पॅक केलंय. इथून पुढे साध्या गोष्टी आहेत. चौकामध्ये पाणीपुरीचं दुकान लावित ते कार्ट 5 वाजता. एक गोल्ड स्टँड आहे, एक टोकरी. त्या टोकरीत 15 रुपयाला पुरे 5च. जर चांगला शेतकरी सोडला ना त्या टोकरीवर, फक्त टोकरीच ठेवेल तो. 2 तासामध्ये ते 1500 रुपये कमीत 1000 रुपये खर्च येईल, 500 रुपये नफा आहे. बरं जागा गुतत नाही. कुठे उभं राहा. तुझ्या घरापुढं नाही म्हणला, याच्या घरापुढं. बरं गिराईक यायचे. बरं पाण्याचा टाकी ठेवायची काही, गिराईक कागद फेकीत निघून जाते. फुटाण्याची गाडी, एवढेच फुटाणे, एवढेच मडकं, एकच लाकूड आहे त्याच्यात. दिवसभर दूर निघतोय, मग ते कवा जळतय. मडक्यातलं लाकूड जळालेलं दाखवा तुम्ही, सारखा धूर. बरं त्याचं माप तर कोणत्या कंपनीचं आहे त्याचं त्यालाच माहिती. पण भरीतही नाही भारी, खालून घालीत. 10 फुटाने 2 रुपयाला 10. ते पिळकावण्यात एक गुतला, 9च राहिले. उघडताना एक गेला, 8च राहिले. आपण लय पेला असल्यामुळे टरफालाच तोंडात आले, फुटाने गेले. त्यांनी बंगले बांधलेत. 11ला बाई कामाला येते, 5ला जाती. 200 रुपये रोज आहे. संध्या 4:30ला अंधार पडतोय, आणि पुढच्या महिन्यात तर 4लाच अंधार. आता तरी 5 वाजे पोहत अंधार पडतोय. 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणलं हात उचल, ती म्हणते तुझ्या कांद्याला आग लाव. तिच्या मोबाईल आहे, ती नवऱ्याला फोन करते, गवत मिळाला या. तोही गाडी सायकल गाडीवर येतोय. तिला 300, नीला 200, 500. आपल्या गावतावर त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे, त्याचे 500. 1000 रुपये रोज आहे. नवरा बायकोला ताज्या दुधाचा चहा पिती 6:30ला. गुंठा जमीन नाही, लाखाच्या गाय दारात 2. सगळे चायनल आहे घरात. एक